आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू इथं? तुम्ही इकडं? लाज नाही वाटत तुम्हाला? किती खोटं वागणार होत अजून माझ्याशी? मला फसवलात, माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला। हे असले धंदे करताना ना एकदा तरी आपल्या बाळाचा विचार करायचा होता। आपलं बाळ म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको आहे आणि तुमच्या पोटातलं बाळ यांचं? किती नीच असाल ना तुम्ही? इतरांच्या आयुष्याशी खेळताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? बायको तू माझं ऐकून घे। हे बघ, काही ऐकायचं नाहीये मला आणि माझ्याशी अजिबात बोलू नका। नाहीये मी तुमची बायको। आपलं जे काही नातं होतं ना ते आज संपलंय। तेजू, ही कोण होती ही बाई? ही खरंच तुमची बायको आहे? हे सगळं काय होतं? बोला की। सरक। नाही सरणार। आधी मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं द्या। कोण होती ती बाई? खरंच तुमच्या लग्नाची बायको आहे? अहो, तुम्हाला मूल होणार आहे असं म्हणाली ती। म्हणजे तुम्ही मला फसवलं? हे एवढं सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं तुम्ही? ऐक सर, बाजूला, मला जाऊ दे। नाही सरणार म्हणाले ना। आधी मला खरं खरं काय ते सांगा। अहो, मी किती स्वप्न बघितली होती हो तुमच्याशी लग्न करायची। तुम्ही का वागलात असं माझ्याशी? का वागलात? का वागलात माझ्याशी? हो बाजूला। नाही सोडणार म्हणाले ना। का खेळलास माझ्या आयुष्याशी? का? अरे नीच माणसा, तुला मी एवढा जीव लावला आणि तू मलाच येड्यात काढलास। एवढं खोटं बोललास तू माझ्याशी। मी असं नाही सोडणार आहे तुला। अख्ख्या गावाला दाखवेन तुझी काय अवकात आहे, तेव्हाच गप्प बसेल। सगळ्यांना ओरडून सांगेन तू काय लायकीचा आहेस ते। जो आपल्या कापला चला, उभा कापला। हे लक्षात ठेव। तुला जर तुझा जीव शाबूत ठेवायचा असेल ना, शांत राहायचं। कुठं कापून टाकील ना, तुझ्या आजूबाजूच्या लोकांना पण कळणार नाही। काय आता माझ्या समोर आहे ना हा सगळा प्रकार वाढून ठेवलाय म्हणून, नाही तर तुझा निकाल आहे ना माझ्यावर हात उचलला ना तवाच लावला असता। त्यामुळे शांत बसायचं, शांत बसायचं, कळलं का?